की जन्म झाला, रडलो बिडलो थकून गेलो पार, तेव्हाच वाटलं आपण इकडे उगाच आलो यार. आपल्याकडे सौभाग्याचं लक्षण म्हणून स्त्रियांनी कुंकू लावायचं, पण खरं तर हे आमचं भाग्य आहे की इथे बसवलंस तू आम्हाला. प्रत्येक कवी आपापल्या ठिकाणी वेगळा आहे, त्याची एक वीण असते. सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे, स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी. तसं कधी घडलंय तुझ्या बाबतीत की अरे उद्यावर डेडलाईन आहे आणि आजपर्यंत काही सुचलं नाही आणि अचानक काहीतरी सुचलं जो सिक्सर होता? एक पेंग म्हणता म्हणताचे 4 ओळी पहिल्या, मला जे त्यातनं चित्रण उभं करायचं होतं ते काही केलं सुचत नव्हतं. मला वाटतं जवळपास 8 वर्ष त्या 4 ओळी तशाच होत्या. पण कमी शब्दात जास्त एक्सप्रेस करणं हा खूप मोठा टास्क आहे. हे कसं जमतं? नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. ABP माझाच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या पहिल्या पॉडकास्टचं निमित्त आहे ते म्हणजे जागतिक कविता दिनाचं. जागतिक दर्जाचा कवी वर्ड्सवर्थ एकदा म्हणाला होता की अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स म्हणजे पोएट्री. उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता. आणि याच उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार आपल्याला ज्यांच्या कवितांमध्ये ठायी ठायी दिसतो ते वैभव जोशी, अर्थात सगळ्यांचे लाडके वैभव दादा या पहिल्या पॉडकास्टचे पाहुणे आहेत. वैभव दादा, अगदी मनापासून स्वागत. आणि मला खूप जास्त आनंद होतो आहे की ज्याच्या कविता ऐकत माझ्या भावना, माझ्या संवेदना या खूप जास्त जागृत होत गेल्या किंवा खूप जास्त त्यांची जाणीव मलाच होत गेली की अरे हे असंही असू शकतं. हाही दृष्टिकोन एखाद्या वस्तूकडे, एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या घटनेकडे बघण्याचा असू शकतो. हे ज्यांच्या कविता वाचत ऐकत मी समजत गेले ते तुम्ही आहात. तो तू आहेस, जसं आपलं ठरलंय की अरे तुरे आपण करूया. त्यामुळे या माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुझं माझ्यासमोर असणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि खूप आभार. सुरुवातीच्याच भागात मला बोलवलं, पहिल्या भागासाठी हा माझा बहुमान आहे. आणि काहीतरी चांगलं सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला हातभार लागतोय याचं समाधानसुद्धा आहे. खूप मोठे कवी होऊन गेलेले आहेत, आपण फक्त पालखी पुढे नेतो आहोत, या पलीकडे काही नाही आहे. मला असं वाटतं हाच तुझा युनिकनेस आहे की इदम न मम म्हणून तू असा बाजूला होतोस त्या सगळ्यापासून. म्हणजे भरभरून देतोस आणि इदम न मम म्हणून बाजूला होतोस. कारण कविता येते तेव्हा ती शून्यातून येते. म्हणजे तुम्ही असं जादूगारासारखं पोतडीत हात घालून काही काढू शकत नाही कविता अशी. तर तुम्ही जेव्हा तुमच्या खिशामध्ये ताजी कविता असते तेव्हा तुम्ही गर्भश्रीमंत असता. आणि काल रात्री मी जर काही लिहिलं नसेल तर आज मी दरिद्री आहे, म्हणजे माझ्याकडे काही नाही आहे. सो आपलं त्याच्यात काही श्रेयच नाही आहे असं आहे. त्यामुळे आपण गप्पांना सुरुवात करूया. पण अर्थात जागतिक कविता दिनाचं निमित्त आहे त्यामुळे सुरुवात आपण कवितेपासून करू. मला ज्या कवितेने प्रकाशात आणलं ते तुमच्याच चॅनलवरती स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि ज्येष्ठ कवयित्री नीरजाताई, अशोक काका नायगावकर सर आणि अरुण म्हात्रे सर यांनी, हे परीक्षक होते तेव्हा, त्यांनी मला पहिला नंबर दिला होता. ती कविता ऐकवतो. प्लॅटॉनिक रिलेशनशिपवरची कविता आहे की कुठल्याही ओळखीचं नात्यात रूपांतर व्हायलाच हवं असं नाही, त्याला काहीतरी नाव द्यायलाच पाहिजे असं नाही. तर त्या कवितेचं नाव आहे डोह. की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोह असू द्यावा अथांग. एखादा डोह असू द्यावा अथांग. कुठल्याही क्षणी हक्काने जावं. कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग. मुळात अपेक्षाच नाही तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला. आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशावेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. क्या बात आहे. म्हणजे ना मला कायम हा प्रश्न पडतो
की हे सुचायची सुरुवात कुठून होते? म्हणजे प्रत्येक कवीचा अनुभव त्याच्या त्याच्या आयुष्याचा वेगळा असतो आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून त्याचा गाभा निर्माण होतो कवितेचा. गाभा निर्माण होण्याची प्रक्रिया जी असते कवीच्या कवितेची, ती तुझ्या बाबतीत कशी झाली? मला असं वाटतं की मी जेव्हा इंजिनिअरिंग करण्यासाठी औरंगाबादला होतो आणि घरची खूप आठवण यायची. सोलापूरला माझं घर होतं आणि बोलायला कोणी नसायचं, रूमवरती एकटा असायचं. तेव्हा मला असं वाटतं की एक स्वसंवाद सुरू झाला. मी लहानपणी लिहायचो, गद्य जास्त लिहायचो, पण कविता आणि शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा समोर एक म्हणणं, त्याच्या मागचा एक पदर, या सगळ्या गोष्टी मला तेव्हा खूप वेळ स्वतःबरोबर मिळाला तेव्हा सुरू झालं ते. आणि अर्थातच तुम्ही जसे जसे मोठे होत जाता, लेट अस से प्रगल्भ होत जाता, तर भवतालाचा तुमच्या सगळ्या मानसिकतेवरती जो काही परिणाम होतो, म्हणजे भवताल म्हणजे अगदी सामाजिक पण झालंच, पण त्याचबरोबर घरामध्ये नाती एकमेकांशी कशी वागतात. माझं बरंचसं लिखाण हे दोन माणसांच्या नात्यातलं आहे. म्हणजे अगदी आवश्यक नाही की स्त्री आणि पुरुष असं, मुलांबरोबरचं नातं, आईवडिलांबरोबरचं नातं. आणि हा जो संवाद आहे माणसांमधला, विशेषतः आता जेव्हा जास्त भीती वाटते की आटत चाललाय की काय, त्यामुळे ते आणखीन टोकदार होऊन बाहेर येतं. तिथूनच तयार होत असावा गाभा, मला असं वाटतं. पण या सगळ्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक कवीला मिळणारे अलंकार सारखे आहेत, वृत्त सारखी आहेत, छंद सारखे आहेत, शब्द सारखे आहेत, सगळं 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 सारखं आहे. म्हणजे मुळाक्षरं पण तेवढीच असणार आहेत. त्याला काही अल्टरनेटिव्ह म्हणजे वैभव जोशीसाठी वेगळं, अमुक एका कवीसाठी वेगळं, असं काही बायफर्गेशन त्याच्यात नाहीये. मग हे सगळं एकसारखं असताना इतर कवींपासून तू तुझं वेगळेपण कसं जपतोस? नाही, मला वाटतं प्रत्येक कवी आपापल्या ठिकाणी वेगळा आहे. त्याची एक वीण असते. शब्द गुंफायचे असतात तुम्हाला, नंतर ते हट्टाने गुंफावेही लागत नाहीत. ते येतानाच वृत्तात येतात, लयीमध्ये येतात आणि लय सगळ्यांमध्ये असते. त्यासाठी कवीच असायला पाहिजे असं काही नाही. मला वाटतं की म्हणजे मी माझ्या कार्यक्रमात नेहमी उदाहरण देतो की आपल्याला लहानपणी भुजंगप्रयात शिकवलेलं असतं, मना सज्जना भक्ती पंथेचे जावे, आणि आपण ते 8 मार्काचं ऑप्शनला टाकलेलं असतं तेव्हा. पण घरामध्ये संस्कार होत असतात, तुमच्या कानावरती ह्या गोष्टी पडत असतात. त्याची एक ते वृत्ताची लय कानावरती पडत असते. कोणी घरात म्हणत असेल, थोरले लोक, तर 2 मैत्रिणी जर फोनवर बोलत असतील की तुला काय वय, तुझं ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे, हे त्या भुजंगप्रयातात बोलत असतात. तुला काय बाई, तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे. तर ही लय, हे वृत्त म्हणजे वृत्तीमध्येच दडलेलं आहे हे सगळं. आता त्या गोष्टीचं करायचं काय, ही ज्याची त्याची वेगवेगळी वीण असते. मला वाटतं की जसं काही जणांचे काही स्वरसमूह संगीतकारांचे आवडीचे असतात, राग आवडीचे असतात, तशी काही वृत्त आवडीची होऊन जातात कवींची. मग विचार करताना डोक्यात विचारच त्या पद्धतीने यायला लागतो. की तुम्ही असं समजा इंद्रायणीचा काहीतरी उल्लेख आला कुठला तरी, आपण आळंदीबद्दल बोलत असलो, इंद्रायणीचा उल्लेख आला, माऊलींचा विषय निघाला, तर कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचं मन शोध घेतं की अच्छा, हे असं आहे, इंद्रायणी म्हणजे गागा लगा असं जाणार आहे हे वृत्त, अशा पद्धतीने. त्यामुळे सगळ्यांकडे तीच आयुध आहेत किंवा तेच साहित्य आहे सगळ्यांकडे, शब्द आणि हे. परंतु आत्ता जी टोकदार भावना तुमच्या मनातनं उमटते आहे, आणि मला असंही वाटतं की कविता तिचं वृत्त, तिचा अलंकार ठरवून येते. ती येताना तुमच्यासमोर स्वयंभू जेव्हा येते तेव्हा स्वतःचे अलंकार लिहूनच येते. प्रत्येक माणसाचं प्राक्तन असतं तसं प्रत्येक कवितेचं अलंकार आणि वृत्त भागध्येय पण ठरलेलं असतं. मला असं वाटतं की मुक्तछंदात व्हायचंय की गझलमध्ये व्हायचंय का रुबाईमध्ये व्हायचंय, या गोष्टी मला वाटतं ठरून येतात. तुझं आवडतं वृत्त कोणतं? मला सुमंदर मला खूप जास्त आवडतं. ग्रेस साहेबांनी पण खूप लेखन केलं याच्यामध्ये. आणि असं एक आमचं सुमंदर मला आवडणारा असा एक न ठरवलेला एक ग्रुप आहे देश विदेशात पसरलेला, जिथे सुमंदर मला म्हटलं की एकदम, मग लंडनमधली आमची मैत्रीण असो, US मधली कोणी असो किंवा हे सगळे आम्ही एकत्र येतो. की अर्णिका परांजपे म्हणून माझी धाकटी बहिणीसारखी आहे, ती खूप छान, तिचा भाषेचा अभ्यास आहे, तिला माझ्या कविता आवडतात. पण सुमंदर मालेत मी नवीन कविता लिहिली की ती अगदी लहान बहिणीसारखी खुश होते. एखादी कविता त्या वृत्तातली तुझी आवडती?
बरेचदा असं होतं की कवी जेव्हा तू मी लिहितो, द्वैत जेव्हा लिहितो तेव्हा असं वाटतं की तो आपल्या प्रेयसीबद्दलच लिहितोय किंवा स्त्रीबद्दल लिहितोय. मला अनेकदा असं वाटतं की कवी एकतर प्रेयसीमध्ये कविता शोधत असतो किंवा कवितेमध्ये प्रेयसी शोधत असतो. तर ही लिहिताना मी लिहिली आहे कवितेसाठी, कवीने कवितेसाठी म्हटलेलं, पण ती दिसताना दिसते की एक पुरुष एका स्त्रीला म्हणतो की तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले. हे सगळं ऐहिकातलं आहे ना, दैहिक पण आहे की तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले. तुझा मोह माझ्यातुनी चेतलान, दिवे पंच प्राणातुनी तेवले. हे व्यसन जे लागलं ते. अशी मुग्ध लाही कधी सोसली ना, कधी साहिला दाहही कोवळा. तिन्ही काळ देहात माझ्या आताशा, उमलतात सर्वांग स्पर्शी झळा. वाह. हे वेड दिवस रात्र आता, परंतु तरी तिची येण्याची वेळ ठरलेली आहे. मी जरी तिच्यासाठी एवढा आतुर असलो की परी चंद्रमा येईतो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे. कविता येईपर्यंत मी त्या मनस्थितीत तरी असायला हवा. ही परी चंद्रमा येईतो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे. तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला, मला कर्पुराचे जिणे पाहिजे. क्या बात आहे. मला कर्पुराचे जिणे पाहिजे. म्हणजे ना हे ऐकता ऐकता मी इतकी हरवून जाते की अजून ऐकायचंय, अजून ऐकायचंय, अजून ऐकायचं असं होत राहतं. पण अर्थात आपल्याला गप्पा पण पुढे न्यायच्या आहेत. आणि जसं तू आत्ता म्हणालास की तुझ्या कवितेमध्ये जो एक दुसऱ्याचा संवाद दाखवलेला आहे तो कधी कवितेप्रती असतो. पण अनेकदा मी असं बघितलंय की अनेक कवी असतात जे स्त्री सौंदर्याचं वर्णन करण्यामध्ये गुरफटलेले असतात. पण मला तुझ्या कवितेमध्ये कायम ग्रॅटिट्यूड वाटतो, ती जी कोणी आहे, मग ती कविता आहे किंवा कोणीही आहे. पण तू ना त्या प्रत्येक प्रती कृतज्ञता व्यक्त करताना किंवा आदरभाव व्यक्त करताना दिसतोस. मी अनेकदा बोललोय हे की मी पुरुष सत्ताक संस्कारातून मोठा झालो आणि तेव्हापासून मला त्याची बोच होती की असं कसं, म्हणजे घरामध्ये सगळे इक्वलच आहेत ना, असं म्हणजे जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून. तर जेव्हा जेव्हा सिनेमांची गाणी लिहिण्याची संधी मिळते, जेव्हा जेव्हा असा विषय येतो, मग आनंदी गोपाळ असो, रखुमाईसारखं गाणं असो, मुरंबाचं गाणं असो, तेव्हा तेव्हा मी त्यातनं उतराई होण्याचा प्रयत्न करतो की एक पुरुष प्रतिनिधी म्हणून आपल्याकडनं तरी कमीत कमी स्त्रियांबद्दल आदर व्यक्त केला जावा. याच्या पुढे एकाची 2 माणसं असतील, 2ची 4 होतील. आता परिस्थिती बदलते आहे, पण तरी आपण आणखीन हातभार लावावा. आणि जसं आपण फोनवर बोलल्यापासून मी आहोजा प्रज्ञाजी म्हणतो, मला ते खूप आवडतं, मनापासून आवडतं की आपण असं आदर दिला गेला पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत आपण आदर राखला पाहिजे. आपण स्त्रिया, त्यांच्याबद्दलचा आदर हे सगळं म्हणतोय. आत्ता याच महिन्यामध्ये आपण जागतिक महिला दिन साजरा केला आणि सध्या असं आहे की महाराष्ट्रात जागतिक महिला दिन म्हटलं की तू आहेस ना या गाण्याशिवाय तो पूर्ण होत नाही. इट इज अ बेंचमार्क. पण मला कायम हा प्रश्न पडतो की तू आहेस ना हे लिहित असताना तुझ्या मनामध्ये तू आहेस ना याच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे की उद्गारवाचक चिन्ह आहे? क्वेश्चन मार्क आणि उद्गार चिन्ह म्हणजे दोन्ही आहे. प्रश्नार्थक उद्गार चिन्ह पण आणि प्रश्न पण आहे. तू आहेस ना ही जी ओळ लिहिली गेली होती ती आधी नव्हती कवितेमध्ये. म्हणजे गाणं लिहिलं ते सरळ कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भाविनी वा कधी रागिणी, सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे, स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी, असं होतं ते. पण आपण जरी कौतुक केलं तरी सुद्धा आधेमध्ये आपल्या वागण्याने तिचा हात सुटतो की काय, अशी एक भीती असते. आणि पुढच्या क्षणाला तुम्हाला कुठून तरी दिलासा मिळतो तिच्या रूपातून. म्हणजे अगदी तुमच्या घरातल्या स्त्रीकडनं नाही, कुठूनही स्त्री शक्तीचा तुम्हाला दिलासा मिळतो. त्यामुळे पहिला धास्तावलेला प्रश्न आहे तू आहेस ना, आणि पुढचं उद्गारवाचक आहे की हो आहेस तू. आणि त्याला दुसरं शेड खूप छान येते की तू आहेस ना, मग मला नाही या जगात जगायला भीती वाटत. पाठीशी जर तुमची पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, मैत्रिणी असतील तर आहे ना. म्हणजे कारण स्त्री शक्ती एवढं काहीही मोठं नाही या जगामध्ये. त्याच्यात त्यामुळे लिहिलं होतं की अहोभाग्य आमचे तुझ्या या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. आपल्याकडे सौभाग्याचं लक्षण म्हणून स्त्रियांनी कुंकू लावायचं, पण खरं तर हे आमचं भाग्य आहे की इथे बसवलंस तू आम्हाला. की अहोभाग्य आमचे तुझ्या या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता,
तुला फक्त तू जन्म देतेस येते, तुझ्या वाचून वांझ क्या पुरुषार्थ. बात आहे. म्हणजे किती कमी शब्दात किती मोठा आशय मांडलाय आणि हे खरंच खूप कठीण आहे. कारण का ज्यावेळी आपण कविता लिहित असतो किंवा लिखाणाचा प्रयत्न करत असतो तर असं भरभरून सुचत असतं आणि जेवढं सुचतंय तेवढं शब्दांमागून शब्द मांडत 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 लिहित जावं हा एक मोह असतो की मला जेवढं सुचतंय तेवढं मी एक्सप्रेस करणार. पण कमी शब्दात जास्त एक्सप्रेस करणं हा खूप मोठा टास्क आहे. हे कसं जमतं? मला मगाशी जी डोह कविता वाचली तो पुरस्कार हातात देताना नीरजाताईंनी जवळ घेऊन सांगितलं होतं की तुला माहिती आहे का तुझ्या कवितेची निवड का झाली. कारण अर्थातच खूप चांगल्या चांगल्या कविता आल्या होत्या. त्या म्हणाल्या की तुला कुठे थांबायचं हे कळतं. वा. त्यामुळे जेव्हा असं मी लिहिलं पण होतं काहीतरी की जेव्हा शाई म्हणते की काही बाकी राहू नये, म्हणजे एकदा शाईने नकार दिला, लेखणीने नकार दिला की ह्याच्या पुढे नको, तर ते लिहू नये. मी गुलजार साहेबांना मध्ये त्यांच्या घरी भेटलो तेव्हा सुद्धा असंच झालं की तुझसे नाराज नाही जिंदगीमध्ये मी त्यांच्या बऱ्याच गाण्यांवरती माझा जो अभ्यास होता ते बोललो त्यांच्याशी. आणि मी म्हणलं त्यातलं दुसरं कडवं जे आहे ना, जिंदगी तेरे गम ने हमें रिश्ते नये समझाए, मिले जो हमें धूप में मिले छाव के ठंडे साय, त्याची तिसरी ओळच नाही लिहिलेली तुम्ही. बाकी वरचं आणि खालचं जे आहे ते त्याला 3-3 ओळी आहेत. मग ते करण्यासाठी ती तिसरी ओळ तिथे नाहीच आहे म्हणून शेखर कपूरने तिथे डायलॉग आणलेला आहे. नसीरुद्दीन शाह आपल्या मुलाला घेऊन जातो आणि ॲडमिशन प्रिन्सिपलशी बोलतो असं. तर मी म्हटलं ह्या 2 ओळी आधी लिहिलेल्या होत्या का तुमच्याकडे आणि त्या तिथे तुम्ही गाण्यामध्ये बसवल्यात का किंवा काय असं, काही 2 ओळीवरच का थांबलात. तर ते म्हणाले बात मुकम्मल हो गई. सो कमिशन्ड काम करत असताना सुद्धा एखादा माणूस जर इतकं समर्पित राहू शकत असेल आणि त्यांच्यासारखे लोक, तर आपली तर सुरुवात आहे असं. हे तू म्हणणं की आपली तर सुरुवात आहे म्हणजे आत्ताच्या मुलांसाठी म्हणायला गेलं तर एक आदर्श सेट करणे आणि म्हटलं तर एक धक्का आहे. कारण का एवढा प्रवास केल्यानंतर जर तू म्हणत असशील की ही सुरुवात आहे तर इट्स अ रिअली ग्रेट थिंग. आणि इथेच पुन्हा हा प्रश्न पडतो की आता इतका मोठा टप्पा पार केला आहे, ऑलमोस्ट महाराष्ट्रभरामध्ये कार्यक्रम झाले असावेत तुझे, देश विदेशात कार्यक्रम झाले आहेत सगळीकडेच. म्हणजे वैभव जोशी हे नाव माहीत नाही असं फार कोणी नसावं. पण आता या क्षणी सिंहावलोकन करत असताना, मागे बघत असताना पहिला केलेला जाहीर कार्यक्रम आणि तेव्हा सादर केलेली पहिली कविता, तेव्हा मनात असलेल्या भावना, या गोष्टी आठवतात? हां, कविता आठवत नाही, परंतु त्या दिवशी आलेला दडपण, कारण ते अचानक मला सादर करायला सांगण्यात आलं होतं आणि त्यातून मला मिळालं काय आयुष्यात ते तुला सांगतो की पुण्याला एक डॉक्टर शंतनू चिंदडे नावाचे गृहस्थ आहेत, जे खूप काव्यप्रेमी आहेत, स्वतः कवी आहेत. तर त्यांचा मला एके दिवशी, मी तेव्हा कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत होतो, त्यांचा मला फोन आला, त्यांनी शोधून काढला माझ्या ऑफिसचा नंबर, तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, की तुझी एक कविता मला हवी आहे, ईमेलवरती पाठव. मी पाठवली, मला जी वाटली ती, आता आठवत नाही ती. तर ते काय करायचे, अशा काही निवडक कविता त्यांचं असं लार्ज पोस्टर बनवून, त्याच्यासाठी त्यांना बाणेरला राहणारे एक जोशी सर आहेत, ते मदत करायचे, सुलेखन करायचे. तेव्हा कॅलिग्राफी वगैरे एवढं काही इन थिंग नव्हतं म्हणजे असं. तर ते बसून हाताने दिवसभर मोठ्या मोठ्या पोस्टरवरती कविता लिहायचे. ज्यांच्या कविता आवडल्या ते सुलेखन काका पण बोलवून, घरी बोलवून दाखवायचे की ही तुझी कविता मला आवडली, हे तुला सुलेखन आवडते का बघ वगैरे. आणि त्याचं प्रदर्शन बालगंधर्वच्या प्रदर्शनाच्या इथे वरती हॉलमध्ये करायचे ते. आणि मग तसं त्यांनी केलं आणि मला त्यांचा फोन आला की तुझी कविता लावली आहे बघ, लोक काय म्हणतात. आणि लोक तिथे असे प्रत्येक कवितेसमोर थांबून, आणि तेव्हा काही कोणीच ओळखण्याचा प्रश्नच नाही, काही नाही, मी त्यांच्या मागे काय बोलतात आपल्या कवितेबद्दल आणि कोणाला नाही आवडली तर कसं होणार असं. पण छान वाटलं, सगळ्याच कविता चांगल्या होत्या आणि लोक बोलतही होते त्याबद्दल. काही लोक उहापोह करत होते, समीक्षा करत होते, वृत्तांबद्दल बोलत होते. तर खूप छान वाटलं दिवसभर. मग मी त्यांना नमस्कार केला, म्हटलं मी निघतो सर आता. तर ते म्हणले नाही जायचं नाही, इथे एक माईक लावलेला आहे आणि संध्याकाळी जास्त गर्दी असते तेव्हा 5:30-6 नंतर ज्या ज्या कवींच्या कविता इथे लावल्यात त्यांनी आपापली ती कविता सादर करायची. तो मला खूप पोटात गोळा आला, म्हणजे मी कधीच माझी कविता मोठ्याने वाचली नव्हती तोपर्यंत आणि फार लिहिल्याही नव्हत्या. म्हणजे तर कविता सादर कशी करतात
हेच माहिती नव्हतं आणि एवढा वेळही नव्हता की बसून कुठेतरी आता आपण तालीम करू आणि वगैरे असं. तर हातात तो कागद होता, तर तेव्हा जे काही सुचलं, कुठे पॉज घ्यायचा, कुठे शब्द अधोरेखित करायचा, कुठली ओळ पुन्हा एकदा म्हणायची, असं करत करत मी ती छोटीशी कविता वाचली. तर एक जोडपं उभं होतं नंतर सगळ्या गर्दी संपल्यानंतर आणि ते म्हणाले की तुमची कविता तर चांगली होतीच, पण तुमचा आवाज माईकला काय आहे हो, ऐकत राहावं असं वाटतं. खरं तर तुम्ही 2-3 कविता वाचायला पाहिजे होत्या. तर ती पुंजी घेऊन घरी आलो आणि तिथून मला खरं तर जाहीर कार्यक्रम करण्याची ऊर्जा मिळाली की नाही, आपण माईकवरती कविता पण चांगल्या वाचू शकतो. नाही तर बऱ्याच कवींचं असं होतं की लिहितात सगळेच सुंदर, परंतु सादर करताना थोडासा आवाज टिपेचा लागतो, आक्रोश जास्त होतो किंवा कधी कधी माईक लांब धरला जातो. तर हे जात्याच माझ्यामध्ये आहे, हे त्या डॉक्टर शंतनू चिंतळे आणि जोशी सर आणि त्या जोडप्यामुळे. सर, पुन्हा एकदा त्यांना नमस्कार की त्याच्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागलं अजून एक. नाही, म्हणजे असं असतं ना की आपण काव्यसंग्रह वाचणं जी. आणि ज्या कवीने ती कविता लिहिली आहे त्याच्याकडून ती ऐकणं, म्हणजे आपल्या हाताने जेवणं आणि आईने भरवणं, वा, वा, वा. याच्यामध्ये जो फरक असतो, म्हणजे आईने 4 घास जरी प्रेमाने भरवले तरी पण पोट वा, भरतं, वा, तसं किती छान बोलले. कवीकडून ती कविता ऐकली की ती कायम इथे कोरली जाते. मला हाच प्रश्न विचारायचा होता की जरी तुम्हाला त्यावेळी कळलं की आपल्याकडे सादरीकरण आहे, तरी सुद्धा तुम्हाला सादरीकरणावरती काम करावं लागलं असेल. म्हणजे तुम्ही पेगवरची जी कविता सादर करता त्याचं सादरीकरण इतर सादरीकरणापेक्षा वेगळं आहे. तो अभिनिवेश तुम्हाला किंवा तो अभिनय तुम्हाला तसा करावा लागतो. तर म्हणजे जसं तालीम होते तशी कविता सादर करण्याची पण तालीम होते. मला वाटतं प्रयोगातच होते ती. म्हणजे एकतर ती कविता म्हणजे पेग ती खूप लोकप्रिय झाली, परंतु त्याच्यामध्ये खरं तर घरामध्ये पुरुषाची अवस्था काय वगैरे विनोदी अंगाने जे काय टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रण, ते खरं तर ते आहे. आणि मला वाटतं की पहिल्या 2-4 कार्यक्रमात मी ती साधी सरळ वाचली असणार. मग कुठेतरी तुमच्या मनाला जाणवलं असेल की ही हवी तशी जात नाहीये. तेव्हा तरी तुम्ही बदलून बघता किंवा ही छान जाती, हिच्यामध्ये आणखीन शक्यता आहे, हे जेव्हा जाणवतं तेव्हा अशा कार्यक्रमात अनेकदा गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या की अरे ही अशी पण वाचता येते, अरे हे असं. त्यामुळे तुमचा पण तजेलदारपणा टिकून राहतो. तशी ती सापडलेली. म्हणजे त्यासाठी मी तालीम म्हणजे घेऊन बसून वगैरे असं काही केलेलं नाही. अनेकदा ना जुने किस्से ऐकत असताना किंवा जुनी पुस्तकं वाचताना असं कानावर येतं किंवा वाचलं जातं की बसच्या तिकिटाच्या मागे कविता लिहिली किंवा ट्रेनमधून घामाघूम प्रवास करत असताना श्रावणात घननिळासारखं गाणं सुचलं. असं होतं कवींच्या बाबतीत. तुमच्या बाबतीत झालंय, तुझ्या बाबतीत झालंय? म्हणजे ते चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. म्हणजे कितीदा तरी फॅमिलीला घेऊन मी जेवायला डिनरला वगैरे गेलेलो असताना मुलगा काहीतरी आसूसून सांगतोय शाळेबद्दल, कॉलेजबद्दल, आणि मी तिथला टिश्यू ओढून काहीतरी लिहित बसलोय. कविता पूर्ण झाली असेल तर त्याचं समाधान असतं, पण नंतर अंथरुणाला पाठ टेकताना आपण त्याचं बोलणं ऐकून घेतलं नाही, त्याला काय वाटलं असेल याचा गिल्टही असतो. ह्या सगळ्या अवस्थांमधनं खूपदा गेलेलं आहे मी. म्हणजे आणि आता तर म्हणजे मोबाईलवरती लिहून ठेवतो मी, कारण प्रत्येक वेळी कागद पेन हल्ली असेलच असं नाही. तर मी स्वतःला मेल्स लिहितो. गेले 365 दिवस 2024, मग गेले 365 दिवस 2025, त्या काळात जे काही सुचलंय, अर्ध मुर्ध जे काय असेल ते सगळं स्वतःला मेल करून ठेवलेलं असतं. मग सिग्नलला 2 व्हीलर बाजूला घेऊन पटकन टाईप करायचं, असं ते. कधी असं झालंय की एखादी कविता अशीच अर्धवट सुटली कधीतरी मागे खूप, आणि अचानक कुठेतरी एका क्षणी पुढची कविता सुचली, पुढच्या ओळी सुचल्या? खूपदा झालं असं. एक पेंग म्हणता म्हणताचे 4 ओळी पहिल्या मी लिहून ठेवल्या होत्या आणि मला जे त्यातनं चित्रण उभं करायचं होतं ते काही केल्या सुचत नव्हतं. मला वाटतं जवळपास 8 वर्ष त्या 4 ओळी तशाच होत्या. 8 वर्ष? 8 वर्ष. आणि त्यानंतर कधीतरी 5 मिनिटात ते पुढचं सगळं सुटलं. मी मगाशी जे म्हणालो की स्वयंभू तिचा जन्म जो असतो, कुठल्याही प्रकारची कविता असली, कुठल्याही रसातली कविता असली तरी सुद्धा ती ठरवते कधी यायचं, असं मी तरी मानतो.
सुरेश भट सर पण एक एक गझल लिहायला घ्यायचे आणि मनासारखा शेर सुचला नाही तर म्हणजे किती मी ऐकलंय असं की 15-18 वर्ष एक शेर थांबलेत, एक शेर सुचला नाही म्हणून थांबलेले आहेत ते गझल पूर्ण करण्यासाठी. हे किती शिकण्यासारखं आहे याच्यामधनं की पटकनी आपल्याला लिहिलं की पोस्ट करायचा मोह असतो, हव्यास असतो आणि लगेच त्याच्यावरती आपल्याला लाईक्स हवे असतात. व्हॉट्सॲपवरती आपण पाठवतो, त्यांनी उत्तर नाही दिलं, वाचलेलं निळं टीक दिसलं आणि उत्तर नाही दिलं तर आपल्याला राग येतो, नाती मैत्री तुटण्याची वेळ येते इतकं. आणि एकीकडे एक माणूस असं साधना करत असल्यासारखं एकेका शेरासाठी थांबून राहतो. यातनं खूप शिकण्यासारखं आहे. मी याच्यावरती कविता लिहिली आहे स्वतःवरती की झब्बा म्हणून कविता येते की अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. म्हणजे तुम्ही लिहिता कोणासाठी आणि काय बघा की अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. मग बिल्डिंगमधल्या शेजाऱ्याला, गल्लीतल्या वाण्याला, भाजीवाल्याला, मेडिकल स्टोअरवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचं आणि काही एक कळलं नसून त्यांनी सगळं कळल्यासारख्या माना डोलवायच्या. असे खेळ सुरू होतात. बरं, हा खेळ इथेच संपत नाही. एव्हाना त्यांच्या डोलणाऱ्या माना कधी फुलांसारख्या, कधी विषारी नागांसारख्या दिसायला लागून आता त्यावर आणखी एक कविता सुचते की काय असं म्हणेपर्यंत नेहमीचं देऊळ येतं. बाहेर बसलेल्या आंधळ्याला झब्बा दाखवता येत नाही आणि आत बसलेल्या बहिऱ्याला कविता ऐकवता येत नाही. क्या बात, क्या बात. मग अशी तुमच्या मुलाचा विषय निघाला आणि मी एका तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये असं ऐकलं की तू तुझ्या मुलाला आदर्श मानतोस. म्हणजे हे खूप रेअर आहे. जनरली मुलासाठी त्याचा बाबा आदर्श असतो. तुझा मुलगा तुझ्यासाठी का आदर्श आहे? मी माझ्यात जे जे काही नाही आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. माझ्यामध्ये खूप वाईट गोष्टी आहेत, पण मी त्याला कधीच म्हणजे मला आणि मी हे ग्लॅमरसली किंवा पॉप्युलर म्हणून म्हणत नाही, पॉप्युलर वाक्य म्हणून की मला माझ्या मुलासारखं व्हायचं आहे. मला सगळं हेच व्हायचं होतं जसा तो आहे तो टचवूड म्हणजे. आणि तो इतका सॉर्टेड विचार करतो, इतकं लॉजिकल असतं प्रत्येक बोलणं. त्याचा आवाज कधी वाढलेला मी ऐकलेला नाही आहे. तो जगन्मित्र आहे, सगळ्यांना जोडून घेऊन असतो, धाडशी आहे. या सगळ्या गोष्टी ज्या माझ्यामध्ये नाही आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत. हे कधी कन्वे केलंयस त्याला? नाही, पण त्यांनी कधी माझा पॉडकास्ट बघितला. हां, एकदा मी म्हटलं होतं माझी आत्ता जी 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले ज्याला खूप लोकप्रियता मिळते आहे, त्या प्रकाशनाच्या दिवशी तो माझ्या कार्यक्रमाला आला होता. तेव्हा मी म्हटलं होतं की मला याच्यासारखं व्हायचं आहे आयुष्यात. ही इज माय आयडॉल. तोही कविता करतो, म्हणजे त्याने कविता करावे असं वाटतं? नाही, मला नाही असं वाटत. तो बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये आहे. ओके. तो लहानपणी इंग्लिश कादंबऱ्या लिहायचा, ते सुटलं त्याचं. पण ह्यावरही माझा विश्वास आहे की असं कधीही सुटत नाही, ते कधी ना कधी त्याच्यापर्यंत येणार आहे पुन्हा. कवितेमध्ये अनेक प्रवाह आहेत. जी. तुला कधी विद्रोही कवितेनं साधने घेतली, म्हणजे असा विद्रोह करावा एखाद्या गोष्टीच्या विरोधात किंवा जे काही घडतंय त्याच्या विरोधात, कधी कवितेतून विद्रोह नाही का करावा असं? मी स्वभावानेच करत नाही. म्हणजे मी माझा स्वभाव तसा नाही आहे. चांगली बाजू मी बघतो, वाईटातल्या वाईटात सुद्धा चांगली बाजू बघतो. म्हणजे घडतात गोष्टी आजूबाजूला ज्या आपल्याला पटत नाहीत, आवडत नाहीत असं नाही, पण कुठेतरी चांगुलपणा आहे अजून, म्हणून हा सगळा बॅलन्स टिकून आहे. आणि आपण त्या प्रवाहाचे आहोत असं माझं मत आहे की जे चांगलं होण्यासाठी धडपडतात. त्यामुळे आणि काय ना की तो तुमचा पिंड असावा लागतो. म्हणजे सुरेश भटांचा आक्रोश इतर कोणाला शोभेलच असं नाही, मग तो आक्रस्थाळेपणा होतो. क्या बात. जेव्हा तुटून आतनं काहीतरी येईल तेव्हा जरूर म्हणजे लिहीन मी. एखाद दुसरी कविता मी लिहिली पण होती किंवा माझ्या काही गझलमधनं सामाजिक विषय येतात सुद्धा. पण आता करायचाच विद्रोह म्हणून कशाचा तरी रोज करत राहणे असं नाही वाटत मला. मला म्हणजे अनेकदा जेव्हा ट्रोलिंग होतं तेव्हा सुद्धा माझ्या मनात पहिला विचार असा येतो की असणार त्यांची बाजू नक्की काहीतरी. इतका वेळ उगीच नाही कोणी कोणासाठी घालवत. कोण कुठला वैभव जोशी त्याच्या पेजवर जाऊन त्याच्याबद्दल असं लिहून असं नाही ना, काहीतरी त्यांचं मत असणार जे मला आत्ता समजत नाही. आत्ता प्रथमदर्शनी मी एकदम अंध झालोय रागाने की माझ्याबद्दल असं कसं तुम्ही म्हणू शकता, माझं काय चुकलंय वगैरे असं.
पण खरंच विचार केला तर कदाचित दुसरी बाजू असू शकते. आणि ही सोशल मीडियावरची माणसं जेव्हा प्रत्यक्षात भेटतात ना, आपले विरोधी जरी असले तरी चांगली माणसं असतात गं. चांगली मैत्री होते त्यांच्याबरोबर. मला असं कधीच जाणवलेलं हे नाही. पण असं आहे ना, की हे जग खूप रिॲक्टिव्ह आहे सध्या. म्हणजे ॲक्शन आली की त्याला आपण रिॲक्शन दिलीच पाहिजे. हा प्रत्येकाचा हट्ट असतो, की तो असं बोलला ना, तो 4 शब्द बोलला ना, मग मी 40 शब्द बोलून दाखवेन. तू एवढा संयम कुठून आणलास? नाही, मला वाटतं की प्रत्येकाला स्वतःची एक अशी बोलण्याची जागा मिळाली अनेक याच्या अनंत काळानंतर, की स्वतःचं एक पेज आहे, स्वतःचं एक प्रोफाईल आहे, जिथे स्वतःची एक अखंड मैफिल चालू ठेवू शकतो माणूस आणि दुसरीकडे जाऊन सुद्धा मत व्यक्त करू शकतो. आणि हरकत नाही, मत व्यक्त करायलाच पाहिजे ना प्रत्येकाने. पण ते घ्यायचं कसं, हा प्रत्येकाच्या संस्काराचा आणि अपब्रिंगिंगचा प्रश्न आहे. आणि मला तरी असं वाटतं की सहजपणे कोणीतरी माझ्या विरोधात असेल आणि माझं काहीतरी वाईटावर टपलं असेल, असं मी कोणाचंच काही वाईट केलेलं नाही आयुष्यात. त्यामुळे त्यांची बाजू असेल एवढंच मला वाटतं आणि त्याचा आदर आहे. तुम्ही कसं व्यक्त होता, कुठल्या भाषेत व्यक्त होता, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु तेव्हा वाईट वाटतं की अरे, हेच मला नीट सांगितलं असतं किंवा डायरेक्टली सांगितलं असतं तरी चाललं असतं. असं आहे ना, की आम्ही ज्या फील्डमध्ये आहोत, आम्ही खूप सतत समाजामध्ये घडणाऱ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या समोर आणत असतो. अर्थात ते आमचं काम आहे. सध्या जे काही घडतंय, असं कविमन खूप संवेदनशील असतं. त्रास होतो पटकन. एखादी गोष्ट आजूबाजूला वाईट घडत असेल तर पटकन आपण रिलेट करतो किंवा लावून घेतो मनाला ती गोष्ट. सध्या जे काही घडतंय आत्ता, एक कवी म्हणून, एक माणूस म्हणून, एक संवेदनशील माणूस म्हणून काय वाटतं तुला? हे खूप त्रास होतो. एकमेकांमधलं सामंजस्य एवढ्या सहज रीतीने आणि इतक्या लवकर कसं खालावलं असे प्रश्न पडतात. हे पुढे जाऊन कुठे जाऊन थांबणार आहे अशी भीती वाटते. आज एक गोष्ट 2-3 दिवस एवढी चालली होती, ती आता कुठेतरी कोपऱ्यातच गेली आणि आता वेगळाच काहीतरी विषय आला. कारण रोज काही ना काहीतरी घडतं आणि ते दाखवणं तुमचं काम आहे. परंतु सामान्य माणसाला बघताना असं वाटतं की सगळीकडे म्हणजे सगळं नकारात्मकच चालू आहे. म्हणजे मला तरी वाटतं की खरंच जग एवढं वाईट आहे का? याच्यामध्ये आणखीन काही शक्यताच उरलेल्या नाही आहेत का? त्या मी धुंडाळायचा प्रयत्न करतो माझ्या कवितांमधनं, कार्यक्रमाला आलेल्या लोकांना भेटून. आणि मला असं जाणवतं की नाही, म्हणजे ही एक बाजू निश्चित आहे, पण त्याला दुसरी चांगली बाजू तेवढीच आहे अजून तरी. अजून तरी माझा विश्वास ठाम आहे की माणसं माणसांशी बांधून आहेत आणि एकमेकांना जपणारी आहेत, असं मला तरी वाटतं. पुन्हा थोडंसं तुझ्या रुटीनकडे येते. अनेक इंटरव्ह्यूजमध्ये तू असं म्हणालायस की मी कायमच सुट्टीवर असतो किंवा माझं प्रोफेशनच असं आहे की मी कायम वेकेशन एन्जॉय करत असतो. पण असं होतं ना की आता आम्ही पण एक 4-5 दिवस सुट्टी घेतली की मग थोड्या दिवसांनी रुटीन मिस करायला लागतो की नाही यार, आता सकाळी उठायचं, ट्रेन पकडायची, ऑफिसला यायचं, काम करायचं. हे रुटीन प्रत्येकाला हवं असतं. तू सुद्धा आधी जॉब केलेला आहेस, सगळ्यांनाच माहिती आहे. तर असं फुल टाईम वेकेशनवालं प्रोफेशन एन्जॉय करत असताना कधी असं वाटलं नाही की यार आपल्या दिवसाला पण एक रुटीन असावं, आपल्याला पण एक रुटीन असावं? मला वाटतं मी सोलापूरहून पुण्यात आलो तेव्हा मी खूप कष्ट केले. जवळपास 18 वर्ष मी जी नोकरी केली आणि त्याच्यामध्ये मला जेवढं सांगितलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा मी जास्त कष्ट घेतले की मला ह्याही क्षेत्रात चांगलंच करायचं आहे. लहानपणाच्या इन्सिक्युरिटीज मी घेऊन आलो होतो की नाही आपलं काम वाखाणलं गेलंच पाहिजे असं. त्यामुळे तोच थकवा अजून माझ्याबरोबर आहे आणि अजून तरी मला असं वाटलेलं नाही की अरे माझ्या दिवसाला सकाळी 8 ते रात्री 7पर्यंत, संध्याकाळी 7पर्यंत काहीतरी रुटीन असावं. आणि बाकी सगळी जी स्थित्यंतर आहे त्यातनं मी जातच असतो. म्हणजे ही सुट्टी तशी आरामदायी सुट्टी नाही आहे. म्हणजे ते मी ज्या अनुषंगाने म्हटलं होतं की घरच्यांबद्दल मला वाईट वाटतं की ते म्हणतात की आपण 2-3 दिवस इकडे जाऊन यायचं का, तर कशाला घरीच थांबू की आपण वगैरे अशा पद्धतीचा विचार करणार. तर मी कायम सुट्टीवरतीच असतो असं. परंतु जेव्हा तुम्हाला गाणं द्यायचं असतं वेळेमध्ये, तुम्हाला एखादं काही लिहून पाठवायचं असतं कमिशन्ड काम आणि तुम्ही दिवसभर मोकळे असून सुद्धा तुम्ही लिहू शकत नाही, ती अस्वस्थता फारच त्रासदायक असते. त्यामुळे ती काही अगदी आरामदायी सुट्टी नाही आहे.
पण ज्यावेळी अशी एक पोकळी तयार होते ना की द्यायचे काम, डेडलाईन आहे, डेडलाईन जवळ येते पण काही सुचत नाही. म्हणजे अनेक कवींच्या बाबतीत, गीतकारांच्या बाबतीत हा किस्सा ऐकलाय की डेडलाईन होती, 4-5 दिवस झाले पण काहीच सुचलं नाही आणि ऐन वेळेला काहीतरी सुचलं. म्हणजे आपण सुरेश भटांबद्दल बोलत होतो आणि सुन्या सुन्या मैफिली तर माझा किस्सा सगळ्यांनाच माहिती आहे. हो. तसं कधी घडलंय तुझ्या बाबतीत की अरे उद्यावर डेडलाईन आहे आणि आजपर्यंत काही सुचलं नाही आणि अचानक काहीतरी सुचलं जो सिक्सर होता? खूपदा. म्हणजे काल काल मी असं एक गाणं लिहित होतो जे आभार त्या लोकांचे की जवळपास 1.5-2 महिना माझ्यासाठी थांबलेत ते. काही आपण म्हणजे म्हणतो ना की कारणं देतो माणूस, अहो कार्यक्रम खूप चालू आहेत, मध्ये मी आजारी होतो आणि अमकं तमकं. हे 1-2 दिवसांसाठी ठीक असतं, नंतर नंतर तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला सुचत नाही आणि तुम्ही खोटी कारणं देतात त्याचं. आणि गंमत काय होते की जेव्हा तुमच्या लक्षात यायला लागतं ना की तुम्ही लोकांना सांगताय की हां थोडा मुखडा सुचला आहे पण अजून मी पुढे, तर तेव्हा गिल्ट पण वाटतं. म्हणजे ती अपराधी भावना मग ती तुम्हाला पुढे अजून सुचू देत नाही. म्हणजे हे एक विशेष सर्कल होऊन बसतं. कारण तुम्हाला गाणं सुचताना तुम्ही अत्यंत लूज सैल मनस्थितीमध्ये असणं अपेक्षित आहे. आता मी करूनच दाखवतो असं म्हटल्याने काही होत नाही, निदान ह्या क्षेत्रात तरी. त्यामुळे तुम्ही ते रिसिव्हिंग अँटेना मोडमध्ये असायचं सोडून तुम्ही जास्त अजून रिफ्लेक्ट करत असतात थॉट की अरे हे द्यायचं राहिलंय, मग मी ह्यांना काय उत्तर देऊ, मग मी त्यांना व्हॉट्सअप मेसेज करू का त्यांना मी फोन करून सांगू काय चांगलं दिसेल. त्या अवस्थेतनं बाहेर येऊन तुम्हाला गाणं करावं लागतं. कालच अगदी असं घडलं की खूप दिवसानंतर ते गाणं सुचलं आणि त्यांना ते आवडलं आणि मी सुटकेचा निश्वास. आत्ता आपण सगळ्या गप्पा मारतोय आणि याच्यामध्ये ती जी प्रोसेस आहे जी क्रिएटिव्ह आहे, स्वतःची प्रतिभा पणाला लावणारी आहे, नाही म्हटलं तरी शारीरिक धावाधाव नसली तरी सुद्धा मेंटल फटीग त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी येतो की सतत काहीतरी क्रिएटिव्ह देत राहणं, प्रोड्यूस करत राहणं हे खूप कठीण काम आहे कोणत्याही माणसासाठी. तर तू त्या मेंटल फटीगशी कसं डील करतोस आणि तुझं असं कधी झालंय का की नाव बास आय नीड अ ब्रेक? थँकफुली असं वाटलेलं नाहीये आणि मी प्रार्थना करतो तुझ्या साक्षीने की असं कधी येऊ नये. ही सगळी अस्वस्थता मला द्या, सगळं असू दे हे सगळं, पण कविता सुचत राहू दे. दॅट इज माय लाईफ. पण फटीग खूपदा येतो. म्हणजे आता मी गेले सातत्याने मला वाटतं 20 वर्ष लोकांसमोर कविता ठेवतो आहे, स्वतःसाठी लिहितो आहे, पडताळून घेतो आहे आवडत आहेत का वगैरे. तर तेव्हा मी फक्त सरेंडरिंग मोडमध्ये जातो की तू काही करू शकत नाहीस या बाबतीत. तेव्हा असं मला मानायला आवडतं की खरं तर सुचणारा कोणीतरी वेगळा आहे, एक अज्ञात शक्ती आहे कुठली तरी. म्हणजे माझ्यासाठी मी अशी एक कल्पना करून घेतलेली आहे की हे जग म्हणजे एक अखंड काव्यहोत्र चालू आहे आणि खरा लिहिणारा एकच आहे कोणीतरी वरती आहे, आपल्या आसपास आहे, निसर्गात आहे, कुठेही आहे. आणि त्याला जे जे काही म्हणायचं असतं ते राहिलं काही त्यात म्हणायचं तर तो दुसऱ्या एका कवीच्या रूपाने जन्म घेतो आणि ते पूर्ण करतो. म्हणजे इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी. यातले आध्यात्मिक बैठकीचा विषय म्हणजे हा विचार सोडून जर प्रसिद्धीपरांमुखता की असं कसं झालं की मला एवढं नव्हतं व्हायचं किंवा जे काही असं सुद्धा जर एक काव्य म्हणून विचार केला तर त्यातलं काही म्हणायचं राहिलं होतं म्हणून आरती प्रभूंचा जन्म घेऊन नको नको म्हणताना गंध गेला रानावना असं तर लिहिलं नसेल ना. किंवा उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई, यातलं काही आणखीन राहिलं होतं का म्हणून ज्योतीने तेजाची आरती लिहिलं असेल का. क्या बात. तर आपण फक्त त्या काव्यहोत्रामध्ये अखंड चाललेल्या काव्यहोत्रामध्ये आपल्या समिधा टाकायच्या आणि पुढे जायचं आहे. त्या ह्याच्यातनं मी लिहिलं होतं की धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी. हे जग चराचर जागं झालं आणि उन्हं उतरली तिरपी. त्या ओळींसारखे म्हणजे कोणीतरी लिहित असल्यासारखं की धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हांच्या ओळी, तो शहारला नेमाने ही कविता सुचते वेळी. हे जग म्हणजे देवाला सुचणारी कविता आहे असं. नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची. रोजच आहे कारण नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची, सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची. नेमस्त हरकला तोही द्या वयानं उरले काय,
सगळं देऊन झालं, रिता झालो मी, चराचराला दिलं सगळं. नेमस्त हरकला तोही द्यावयान उरले काही, नेमस्त चरकला फिरुनी ही शेवटची तर नाही. आहा. रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते, रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते, एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते, एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते. याच नोटवरती हा प्रश्न की एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते असं तू म्हणतोस, तुला ती कविता मिळाली का की जी तुझ्या आयुष्याला पुरेशी आहे? नाही मिळाली अजून, म्हणजे असं वाटत तरी नाही. शोध सुरू आहे. काही वेळा वाटतं की अरे ही हे आता ह्याच्या पुढे नाही काही असं, पण परत काहीतरी नवीन डोक्यामध्ये सुरू राहतं. मी मध्ये एके ठिकाणी म्हटलं होतं की एकही विचार डोक्यात नाही असा एक क्षण मला अनुभवायचा आहे, जो मी फटीग म्हणालीस ना तू मेंदूचा, की थकवा जो येतो तो, की मला फार वेळ नाही नको आहे ते, नाहीतर मला भीती वाटेल की ते संपत चाललंय की काय. पण एक मला क्षण असा शांत की आत्ता मनात काहीच विचार नाही, आत्ता मी प्रज्ञाशी बोलतोय तर मला मागे दुसरं काही नसावं किंवा 100 चॅनल्स ओपन नसावेत एकाच वेळी, असं वाटतं. जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये नसीरुद्दीन शाह आणि फरहान अख्तरचा एक सीन आहे आणि त्यामध्ये फरहान अख्तरला नसीरुद्दीन शाह विचारतो की खुद के लिए भी कुछ लिखते हो. हा प्रश्न जर तुला विचारला तर तुझं उत्तर काय असेल? खूप जास्त, म्हणजे माझं इतरांसाठीचं लेखन खूपच कमी असं मी म्हणतो. ते नंतर लोकार्पण झाल्यानंतर इतरांना आवडतं आणि त्यांचं होतं, परंतु प्रत्येक कवीचा पहिला वाचक तो स्वतः कवीच असायला हवा. आणि शेवटी आपल्या अंगावर उमटणारा शहारा खरा, ह्याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरस्कार, दुसरी कुठली दाद, त्यांचं महत्त्व नाकारत नाही मी, परंतु शेवटी तू म्हणजे ती स्थिती वर्णनच करता येऊ शकत नाही की जेव्हा तुम्हाला वाटतं की डोळ्यात पाणी येतं, बास आता काही क्षण मला या काही जगाशी घेणं देणं नाही, मला एक कविता सुचली आहे चांगली असं. तर तसं स्वतःसाठी खूप जास्त लेखन केलेलं आहे. एक वाक्य आहे जे तुझ्या कवितेतलं मला खूप आवडतं की लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. हे वरदान का मागावं असं वाटतं? आत्ता तू म्हणालीस ना की डायरेक्ट विद्रोह जरी मी करत नसलो किंवा अनेकांच्या कवितांना येत नसेल, पण याचा अर्थ त्यांना बाकीच्या आजूबाजूच्या गोष्टी बोचत नाहीत असं नाही. तर हे मला ह्याची जाण असू दे आयुष्यभर, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे. कोणाच्याही सहिष्णू असू दे माझी लेखणी, याच्यासाठी त्याच्यात बरेच वरदान मागितलेत मी. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा, तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा, जे युगांपासून काहीही कधी ना बोलले, त्या मुक्या ओठास स्फूर्तिगान दे रे ईश्वरा, फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा, या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा, आणि मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले, मी कुठे म्हणतो मला दे आढळपद गगनातले, माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला असं वाटतं ते स्थान मिळालेलं आहे तुला, म्हणजे ते वरदान जे तू मागितलंयस ते देवाने. ऍक्च्युली त्यातला मी हा खूपच प्रातिनिधिक आहे, म्हणजे मी लिहित होतो म्हणून तो शब्द तिथे आहे. मी म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थान दे. वा. बरवा संत समागमू प्रकटाला आत्मारामू, प्रत्येकामध्ये तो आत्माराम प्रकट होते, अशा पद्धतीच्या विचारात असतो मी सतत, त्यामुळे ते तसं उतरलं. असं असतं, एक परसेप्शन असतं किंवा एक पर्स्पेक्टिव्ह असतो की कवी म्हटलं की सतत लेखणी, कागद, शब्द, विचार, भावना यांची गुंफण आणि स्वतःच्या धुंदीत असलेला माणूस. पण या पलीकडे शब्द, कविता, लेखणी, कागद या पलीकडे वैभव जोशीला काय काय आवडतं? मला माणसांबरोबर गप्पा मारायला, माणसांमध्ये मिसळायला, नवीन ओळखी करून घ्यायला खूप आवडतं. हास्यविनोद खूप जास्त आवडतो आणि घरामध्ये राहायला खूप आवडतं. माझी बायको खूप चांगली म्हणजे सुगरण आहे ती, त्यामुळे
रोज चाललेलं असतं की आज हे कर, आज ते कर. खाणं पिणं आवडतं आणि चांगले सिनेमे बघायला आवडतात. वाचायला तर खूप आवडतं. नाटकं बघायला आवडतात आवर्जून. नवीन कवींचे कार्यक्रम मला ऐकायला आवडतात. मी आवर्जून प्रयत्न करतो, जातो, हजर राहतो आणि खूप शिकायला मिळतं नवीन लिहिणाऱ्यांकडून. आपल्याला असं वाटत असतं की आता म्हणजे आता आपल्याला येतंय असं, पण तुम्हाला एखादी जरी चांगली ओळ किंवा एखादी कविता जरी तुम्ही कोणाची ऐकली ना, तुम्हाला जाणवतं की बापरे, अजून म्हणजे 2च पावलं चाललायस तू या वाटेवरती. त्यामुळे आत्ता मी एक माझं पहिलं नाटक लिहिलंय. वा. त्यामुळे त्या त्या प्रोसेसमध्ये मी खूप रमलो होतो अनेक महिने. आणि म्हणजे आधी जसं तू एकांकिका वगैरे लिहायचास, पुन्हा तो मार्ग. परत तो खूप दिवस चालला होता. 2-3 विषय डोक्यात चालले होते, त्यातले एक पूर्ण केलं मी आता. कधी येणार रंगभूमीवर? जुलै किंवा ऑगस्टला. क्या बात. पोएटिक आहे, लिरिकल आहे क्या बात है, क्या बात है. आणि परत मी म्हणल्याचं नातेसंबंधांवरती आहे. Interesting. तर मला खूप मजा आली ते करताना, लिहिताना प्रोसेस म्हणून मजा आली. लोकांना एक संस्कृत मधलं खूप छान सुभाषित आहे. तर तुझ्याशी गप्पा मारताना मला ते आठवलं. तू म्हणालास की मला हास्य विनोद करण्यात आवडतं किंवा मजा येते. कविता तू करतो, हे काव्यशास्त्र विनोदेनं कालव गच्छती धीमताम हे जे म्हणतात ते तुझ्या बाबतीत अगदी लागू होतं. आणि असं आत्ता जसं तू म्हणालास की नवोदित कवींचे कार्यक्रम ऐकायला तुला खूप जास्त आवडतात. आत्ता खूप अशी तरुण मुलं आहेत जी या वाटेनं पुढे निघालेली आहेत, जी वाट ऑलरेडी तू चालून बराच पुढे गेलेला आहेस. तर 2 प्रश्न की ही जी नवीन मुलं सध्या येत आहेत या क्षेत्रामध्ये, त्यांना एक हक्काचा मोठा भाऊ किंवा दादा म्हणून तू काय सांगशील? आणि कोण असा कवी आहे की जो तुला या सगळ्यामध्ये एक पुढचा आशेचा किरण किंवा हा कवी खूप नावारूपाला येईल, मोठा होईल असं वाटतं? एक तर म्हणजे सर्वात आधी ही वाट सुकर केली संदीप आणि सलीलनी. जेव्हा पाडगावकर सर, बापट सर आणि करंदीकर सरांनंतर कार्यक्रम होत नव्हते, तेव्हा मराठी माणसाला कवितांकडे वळवण्याचं काम यांनी केलं. त्या वाटेवर चालून मग पुढे किशोर कदम, हे जितू जोशी, अनेक गुरु ठाकूर. तर त्यातच माझाही एक खारीचा वाटा म्हणून मी त्या वाटेवर चाललो. ते तरुणांना खूप आवडलं. कॉलेज गोईंग स्टुडंट्स म्हणा किंवा हे म्हणा, हे सगळे माझ्या कार्यक्रमाला खूप गर्दी करतात, वारंवार येतात. नवीन काय ऐकवत आहे किंवा काय असं, किंवा पुन्हा जुनं हे ऐकायचं राहिलं अशा पद्धतीने. कार्यक्रम संपल्यानंतर येऊन मागे जेव्हा फोटो काढायला येतात तेव्हा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जवळपास एक कविता असते की दादा मी हे लिहिलंय. आणि तर त्यांना सांगण्यासारखं काही नाही. मला असं वाटतं की मी त्यांना तिथेही सांगतोच, परंतु जे सुचतंय ते लिहून काढावं. त्याचं काय होणार आहे पुढे आपल्याला माहिती नाही आहे, पण आत्ता तुमच्या मनामध्ये जी काय खळबळ आहे, जी अस्वस्थता आहे, जो काय हर्ष आहे, आणि तो तुम्हाला मांडण्याची जर विधा जर दिली आहे तुम्हाला परमेश्वराने, तर लिहून काढा आत्ता त्याचे कुठल्या कसोटीवर त्याला पारखू नका. आणि काय होतं त्यामुळे मग कधी कधी जर हवा तसा प्रतिसाद नाही आला समोरच्यांकडनं किंवा ज्यांना ऐकवतो किंवा सोशल मीडियावरती, तर लिखाण थांबून जातं आणि एक चांगला कवी समाजाला मिळायचा राहून जाऊ शकतो. तर अशा गोष्टींकडे लक्ष न देता तुम्ही लिहित राहायला पाहिजे असं माझं मत आहे, मुलांनी मुलींनी. आणि मी एक नाव नाही घेणार, कारण माझ्या मनात आत्ता म्हणजे मी मोजायला लागलो तरी 25 नावं निघतील. त्यामुळे असं काही डावं उजवं मला करायचं नाही आहे. पण हे मी नक्की सांगतो की खूप चांगलं लिहिणारे मुलं मुली किंवा अगदी उशिरा वयात सुरू केलेले लोकसुद्धा आत्ता जे समाज माध्यमांवरती लिहित आहेत, खूप लिहिणारे चांगले लोक आहेत. म्हणजे अर्थात प्रत्येक पिढीमध्ये, दशकामध्ये काही चांगलं, काही वाईट, काही थोडंसं मधलं असं असतंच. परंतु मला जे चित्र दिसतं ते खूपच आशादायी आहे. खूप चांगलं लिहितात मुलं. कला आणि कारागिरी या 2 गोष्टींबद्दल तू कायम बोलतोस, म्हणजे क्राफ्टमनशिप जी खूप महत्त्वाची आहे. तर तुझ्या कवितांमध्ये कला आणि कारागिरी याची सांगड तू कशी करतोस आणि जास्त महत्त्व कशाला, कलेला की कारागिरीला? कवितांमध्ये 100% कला. म्हणजे तुम्ही असं ठरवून एखादं वाक्य आणू शकत नाही की ह्याच्यानंतर हे यायला पाहिजे. गझल लिहिताना थोडंफार तुम्हाला ते करायला लागतं, कारण तुम्ही ते वृत्त स्वीकारलेलं असतं,
त्याचा एक आराखडा आहे. यमक अंत्ययमक तुम्हाला सांभाळावा लागतो. म्हणजे भावनांचा मांडला बाजार नाही, शब्द माझा एवढा लाचार नाही. ही जर तुम्हाला ओळ आली तर तुमची प्रत्येक गोष्ट नंतर आर नाहीने संपायला पाहिजे. त्यामुळे ते भावनांचा मांडला बाजार नाही, शब्द माझा एवढा लाचार नाही, जन्मता मृत्यूसमी पत्ता दिलेला, आजही मी लावलेले दार नाही. तर ह्याच्यामध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या यमकावर पोचायचं आहे हे असतं. हे नाकारू नये कोणीच, म्हणजे मी तरी नाही नाकारत. त्यामुळे अगदी डावीकडनं सुरू केली आणि एकदम उजव्या कोपऱ्यापर्यंत कविता पोचू शकते तशी सही करेपर्यंत. गझल करताना तुम्हाला थोडंफार क्राफ्टमॅनशिप मांडावं लागतं आणि साहजिकच आहे. म्हणजे ती सुद्धा एक कलाच आहे की अशा पद्धतीने तुम्ही बरोबर बसवत आहात. ते गाणी लिहिताना तुम्हाला क्राफ्टमॅनशिप करावी लागते. तुमची पंचलाईन काय आहे, लँडिंग लाईन काय आहे, मुखड्याची ओळ आकर्षक आहे का, विषय मांडला जातोय का. तर तेव्हा त्याच्यामध्ये कलेबरोबरच कारागिरीचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे गदिमांची एक कविता आहे अशी की मी जी गाणी लिहिली आहेत ती सगळी विकलेल्या बाहुल्या आहेत. तुम्हाला जर माझ्या घरंदाज मुली बघायच्या असतील, माझ्या कविता बघायच्या असतील तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. ही भावना म्हणाले होते की कजरारे वगैरे तुम्ही लिहिता, म्हणजे कुठेतरी मला वाटतं असं की हे काय काव्य आहे का किंवा पर्सनलचे सवाल करते. ते म्हणाले तुम्हाला माझ्या कविता ऐकायच्या असेल तर मला मुशायरात बोलवा, काव्य गोष्टींमध्ये बोलवा मला. म्हणजे तिथे हे गाणं हा वेगळा मार्ग आहे त्याच्यामध्ये. आणि हे गदिमा गुलजार साहेब म्हणतात हा त्यांचा विनय आहे. परंतु आपल्याकडे हिंदी मराठी चित्रपटांमध्ये चांगले कवी आणि उत्तम गीतकार असं कॉम्बिनेशन खूप बघायला मिळतं. शांताबाई आहेत, गदिमा आहेत, साहिर, मजरू, शैलेंद्रचं काय करणार तुम्ही. इतकं जीवनाचं तत्वज्ञान इतकं सोप्या शब्दात सांगतात. सो ते काव्यच आहे लोकांसाठी. आपण चित्रपटाच्या गाण्यांबद्दल बोलतो आणि एक चित्रपट ज्याचं सगळं गीतकार तू आहेस तो म्हणजे पांघरुणचा अल्बम ज्यावेळी आला होता, पिक्चर मी बघितला नव्हता पण अल्बम आला होता, ती सगळी गाणी ऐकताना मला ऐल तीर आणि पहिलं तीर हे जे रूपक आहे ते खूप सातत्यानं येताना दिसलं आणि ते जाणवलं की काहीतरी रिलेव्हन्स याचा या पिक्चरमध्ये असणार आहे. तर हे रूपक वापरत असताना एक कवी गीतकार म्हणून तुझा काय विचार होता? मला त्यातल्या पात्रांमध्ये प्रत्येकाच्या मनाचे दोन किनारे वाटत होते की इकडं जावं का इकडं जावं, हे योग्य की हे अयोग्य. सतत द्विधा, सतत एक ड्युअलिटीची फाईट होती स्वतःची प्रत्येकाची. आणि जीवन मृत्यू अर्थातच, म्हणजे आईले पहिलं. आणि जीवन मृत्यू म्हणजे अगदी जन्म मरण असं नव्हे, पण एखाद्या नात्याचा जीवन मृत्यू किंवा अशा पद्धतीने जाणवत होतं. त्यामुळे मी अजिबात न लाजता अनेक वेळा ते ऐल आणि पैल वापरलं त्याच्यामध्ये. आणि कोणालाच नाही म्हणजे असं हे झालं की महेश सरांना किंवा आमचे संगीतकार हितेश मोडक म्हणा किंवा गायिका, ते त्या ठिकाणी ते त्या कथेसाठी योग्य होतं असं माझं तेव्हाचं मत होतं. त्यामुळे मी ते वापरलं ऐल आणि पैल. शून्याची उणीव आली भाळी याचं ओरिजिन काय आहे? म्हणजे मला ना काही कवितांमधली काही वाक्य किंवा काही गाण्यांमधली काही वाक्य ना अशी खूप डोक्यात फिट बसली आहेत आणि मला त्याचं ओरिजिन काय असावं, म्हणजे गीतरामायण ऐकत असताना जे शाश्वत त्याचा देठ तुटे हे गदिमा कसं लिहितात. शून्याची उणीव आली भाळी हे तुला कसं सुचलं? काय ओरिजिन आहे यामागे? म्हणजे एखादा माणूस अत्यंत हताश परिस्थितीमध्ये म्हणतो की काहीच नाही म्हणजे उरलं माझ्या, शून्य आहे सगळं, तरीसुद्धा त्याला हे व्यक्त करण्यासाठी शून्य असतं त्याच्याकडे. ज्याच्याकडे शून्यही नाही उरलेलं आणि ते जर भाळी आलं भाग्य तर तो अश्वत्थामासारखाच असणार ना. ती जखम कायम चिघळत राहणार. की जे शहारा म्हणतोस ना ते मला आत्ता अनुभवता आलं की बापरे, म्हणजे काय किती खोलवर या गोष्टीचा विचार करून आणि ते त्या शब्दात त्या रूपकात बसवणं. हॅट्स ऑफ. म्हणजे मी स्पीचलेस होते. हे असे वाक्य ज्यावेळी कानावर येतात, शून्याची उणीव आली भाळी. मी थांबले होते या वाक्यावरती. जेव्हा मी तो अल्बम ऐकत होते मी इयरपॉड्स काढून ठेवून दिले आणि मी शून्यात गेले होते की हे काय आहे, हे कुठून आलं आहे, हे कुठे घेऊन जाणार आहे. इतकं ते अमेझिंग होतं.
खूप खूप आभार. आता असं आहे की अनेक कवी आहेत, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर हिंदीतले जे आत्ता लिजेंडरी कवी आहेत ते म्हणजे पियुष मिश्रा. आणि त्यांना मी पाहते, ते अभिनय करताना सुद्धा दिसतात. गँग्स ऑफ वासेपूरमधला त्यांचं काम म्हणजे लेजिट आहे. तू सुद्धा कविता करताना अनेकदा अभिनय करत असतोस. आपण मगाशी पेगबद्दल बोलत होतो, सादर करताना. तर तुला आवडेल का असं स्क्रीनवर दिसायला? मी एक शॉर्ट फिल्म केली आता, आणि काही का असे ना, पण त्याला बेस्ट मेल ऍक्टरचं नॉमिनेशन होतं. मला माहित नाही, मला आवडेल खूप. पण जर कोणी ऐकत असतील आणि मला संधी देऊ इच्छित असतील तर मला पाठांतराची खूप भीती वाटते. म्हणजे पाठही असतात, पण आत्ता सुद्धा म्हणजे मी आणि संदीप आम्ही नेहमी म्हणतो की अरे कविता पाठ आहेत रे. आता बघ ना, आज मी कागद न घेता बसलो तर तुझ्याशी बोलताना किती कविता म्हणून दाखवल्या. पण हाताशी कागद असण्याचा एक कॉन्फिडन्स असतो, विशेषतः अशासाठी की तुम्ही जे जे काही लिहिलेलं आहे ते व्यवस्थित पोहोचावं लोकांपर्यंत. तर हा तो त्या तुमच्यातल्या कवीचा, लेखकाचा सन्मान असतो, आदर असतो तो. तर तसं मला अशी भीती वाटते की पाठांतर जर नाही झालं तर मात्र ते ज्यांनी लिहिलेलं आहे, संवाद ज्यांनी लिहिले आहेत किंवा त्यांचा अपमान होईल. त्यामुळे पण माझी इच्छा आहे, करायला आवडेल मला, आणि ती संधी तुला लवकर मिळावी अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. शेवटचे काही प्रश्न विचारते. असं असतं की विराट काय, रोहित काय दर मॅचमध्ये सेंचुरी नाही मारू शकत, बरोबर, किंवा प्रत्येक ओव्हरला 6 नाही मारू शकत. बरोबर. तुझ्या बाबतीतही असं कधीतरी झालं असेल की एखादं काम बाउंड्रीच्या पार गेलं, ते पाहून नंतर खूप कामं आली, पण तसं काम, तसा शॉट काही दिवस जमलाच नाही, त्यावेळी काय केलंस? मला सर्वात आधी माझा कुठला शॉट बाउंड्रीच्या बाहेर गेला असं अजून वाटलेलंच नाहीये. हे अतिविनम्रता वाटते लोकांना, परंतु हे माझं खरंच मत आहे की मला नेहमी असं वाटतं की अरे आनंदी गोपाळच्या गाण्यांमध्ये आणखी किती करण्यासारखं होतं. अजूनही असं वाटतं? हो, 100% वाटतं. आणि होतं म्हणजे मी कधीतरी ना माझी गाणी पुन्हा लिहून काढणार आहे. मला माझ्या रचनांकडे परत जाता येत नाही एकदा हातातनं लिहून झाल्यानंतर, म्हणून. पण हळूहळू तो मनावरती माझा ताबा येईल, आणि 1-2 तरी गाणी मी हे म्हणणं प्रूव्ह करण्यासाठी लिहून काढणार आहे की कधी शारदा तूच्या जागी मी काय करू शकलो असतो, किंवा पांघरुणच्या गाण्याच्या इथे मी काय करू शकलो असतो. त्यामुळे आणि कुठलंही काम आलं की पहिल्यांदा भीतीच वाटते मला. अजूनही? हो, अजूनही वाटते. म्हणजे आत्ता मी मुंबईला येत असताना गाडीत एक खूप चांगलं काम आलं माझ्याकडे. तर पहिल्या कारण ज्यांनी फोन केला होता तो माणूस मोठा होता, मी आजपर्यंत काम केलं नाही असं काम होतं. तर तो क्षणभर टिकला, आणि सर्वात आधी धास्ती म्हणजे टीप कागदावर जसं तुम्ही शोषून घेता तसं ते, अरे बापरे हे होणार का आपल्याकडनं, आपण हो तरी म्हणतो आहोत, सर तुमच्यावर काम करायला आवडेल वगैरे, ही भीती वाटते. आणि मग त्यानंतर काय असं मिरॅकल होतं की ती भीती बाजूला सरते आणि उरतो तो फक्त वैभव जोशीच्या कवितांचा चमत्कार? मी खूप विचार करत राहतो त्या बाबतीत की अच्छा हे गाणं असं आहे, ही सिच्युएशन अशी आहे, असं करायचंय, आणि नको ना आता नाही सुचत आहे मला, माफ करा. मी अनेकदा असे फोन केलेले आहेत की तुम्हाला उशीर होत असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या गीतकाराचं नाव सुचवतो, तुम्हाला माहीत असतीलच, मी सांगतो की माझ्यासाठी हे करा तुम्ही. आणि असं केलेलं पण आहे आम्ही समकालीन गीतकारांनी की अरे हे माझं वाटत नाही हा गाणं, हे असं. तर असं अनेक वेळा येते स्टेज की, आणि मग असं वाटतं की अरे आपल्याला सुटलं असतं तर किती छान झालं असतं, आपल्या हातून सुचलं असतं आपल्याला, आणि कोडं सुटलं असतं तर. आणि मग एक वेळ अशी येते की पटकन तुम्हाला काहीतरी सापडतं आणि भराभरा तुम्ही लिहून काढून पाठवता. तुमच्या मनात धास्ती असते की वाट बघून त्यांनी सोडून तरी नाही दिलेलं ना, दुसऱ्या कोणाला दिलं तरी आपण लिहिलंय त्यांच्यासाठी तर त्यांना पाठवून देऊ असं. आणि मग त्यांचं अरे क्या बात आहे, बरं झालं थांबलो, असे जेव्हा येतं तेव्हा हां. अनेकदा असं झालं असेल की चित्रपटाची गरज एखाद दुसऱ्या कडव्याची आहे, पण तू लिहिली आहेस भरपूर कडवी, खूपदा, आणि त्यातलं टेक दिग्दर्शकाचा असतो की कोणतं कडवं ठेवायचं, कोणतं कडवं नाही ठेवायचं. पण असं आहे, असं एखादं गाणं, असं एखादी कविता की जी खूप टॉप टू बॉटम खूप सुंदर झाली, खूप मस्त झाली, पण त्यातली 1-2च कडवी घेतली गेली आणि बाकीची 2 कडवी जी सुरेख असूनही घेतली गेली नाहीत, अशी एखादी कविता जी तुला आत्ता सांगायला आवडेल?
नाही, एकतर मी ज्यांनी आपल्याला काम दिलं आहे आणि ज्यांच्यासाठी आत्ताची हे सगळे आपण म्हणजे अरे सुचत नाही अस्वस्थता वगैरे, पण एकदा सुचायला लागल्यानंतर तुम्हाला जेवढं सुचतंय तेवढं तुम्ही जोपर्यंत लेखणी शाही म्हणत नाही की आता बस, तोपर्यंत तुम्ही लिहायची. आणि मी लिहिलेली पाठवून देतो सरळ. म्हणजे आता सुबोधची सिरियल आली होती तू भेटशी नव्याने, त्याच्यासाठी मी 17 कडवी लिहिली होती. त्यातली त्यांनी किती वापरली, कुठे वापरली बघायला वेळ मिळाला नाही, पण त्यांनी मला सांगितलं होतं की सगळीच चांगली आहेत, आम्ही आधेमध्ये सिरियलमध्ये वापरू. तुला पाहते रे परत सुबोधची सिरियल आली होती, त्याची मी 37 कडवी लिहिली होती. कारण पत्की काकांनी चालच इतकी सुंदर दिली होती की त्याच्यावर सुचतच राहिलं मला सतत. तर मी त्यांना म्हणतो की तुम्ही मला एकाच गाण्याचे पैसे द्या, पण हे सगळं घ्या, कारण हे तुम्ही मला काम दिल्यामुळे मला सुचलेलं आहे. असं नाहीये की मी निवांत बसलो होतो आणि मला हे यातनं काहीतरी वेगळं सुचलं असावं. तर ते हे सगळं तुम्ही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. नाही वापरलं तरी चालेल, तुकड्या तुकड्यांनी वापरलं तरी चालेल. तर ते त्यांचं काम असतं. तर आणि मुद्दाम मी हे माझ्या काव्यसंग्रहात घेतलंय गाणं. सहसा मी माझी गाणी घेत नाही, पण एक रखुमाईचं घेतलंय. आणि हे की त्याचं जे चित्रपटात आलं ते असं होतं की वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग, माथी छाया पायी येऊन प्रवास माझा उफराटा ग. आनंदीबाई जेव्हा शिकायला निघतात तेव्हाच, रान फुलांहून फुलणे माझे हट्टी ग, 6 ऋतूंशी जन्माने मी कट्टी ग, मैत्रीण माझी मीच मला अपरूप माझे, मैत्रीण माझी मीच मला अपरूप माझे, आनंदी मी आनंदाची युक्ती ग, दर्या 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 ग उरात 100 लाटा ग, दर्या 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 ग उरात 100 लाटा ग, लखलख मोती माझ्या आत कसा मी वेचू आता ग, वाटा 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 ग. ध्येय शोधण्याचं. आणि त्याच्या पुढे मला असं मी एक कडवं लिहिलं होतं की श्वास म्हणू की अवखळ लहरी वारा ग, श्वास म्हणू की अवखळ लहरी वारा ग, स्वप्न म्हणू की नेत्र बिलोरी पारा ग, गहाळ होते मीच कधी माझ्याच हाती, गहाळ होते मीच कधी माझ्याच हाती, मीच माझा उत्तरेचा तारा ग, पाऊल माझे वेडे ग क्षितिज अनवट कोडे ग, पाऊल माझे वेडे ग क्षितिज अनवट कोडे ग, कशी सोडवू मलाच मी गुंफून झाले थोडे ग, वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अख्खं त्यांचं व्यक्तिचित्र या एका कडव्यामध्ये तू मांडलेलं आहेस. असं होतं की आपण ज्यावेळी एका काळाबरोबर चालत असतो आणि आपण कलाकार असतो, त्यावेळी आपल्याला काल सुसंगत राहणं खूप जास्त गरजेचं असतं. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम स्वतःमध्ये बदल करणं, स्वतःच्या सादरीकरणामध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. तर असे तू काय बदल केलेस आणि कसे केलेस? नाही, मला वाटतं चांगला कलाकार तोच ज्याच्या कलेमध्ये तो ज्या काळात जगला त्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणजे ह्याच्यासाठी स्वतःहून काही विशेष बदल केले असं नाही, पण मग माझी व्हॉट्सॲपची कविता म्हणून जी गोष्ट आहे की आता आपण किती फ्युटाईल जगतो आहोत आणि किती वरवरचं आहे हे सगळं. हा संवाद कसा विस्विषित होत चाललाय, त्यातले नातेसंबंध, त्याचं चित्र उमटतं. द्यायचे तर वरदान दे रे ईश्वरामध्ये प्रार्थना उमटते की अरे हे काय काय चाललंय असं. किंवा भूक जाळू लागले की चंद्रभाकर होत नाही, रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही, अशासारखे काही सत्य सुविचार सांगणाऱ्या ओळी उमटतात. किंवा खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे, हा स्वतःला विचारलेला प्रश्न असू शकतो. तू म्हणालीस ते खरे होते, शांत डोहात भोवरे होते, असं नात्यांबद्दलचं. म्हणजे एक डोह ही ऐकवली, पण जी नाती अस्थिर असतात त्याबद्दल की तू म्हणालीस ते खरे होते, शांत डोहात भोवरे होते, हीच शोकांतिका माझी तुझी, हीच शोकांतिका तुझी माझी, काच शाबूत पण चरे होते, अशा पद्धतीचं भाष्य केलं जातं. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या कुठल्याही काळाला अनुरूप असणाऱ्या गोष्टी आहेत. मांडणीचा बदलतो, कधी इंग्लिश शब्द येतात नेहमीच्या वापरातले आपल्या, आणखीन जास्त लोकांना, तरुणांना कविता आवडाव्यात किंवा कविता ज्यांना लिहायच्या आहेत त्यांना गोडी लागावी, असंही ठरवून होत नाही की आपण हे आता, कारण ते खूप पॅची वाटतं बघ. मराठी गाण्यांमध्ये सुद्धा हिंदी शब्द आले की खूप असं ओढून ताणून आणल्यासारखं, तर ते जितकं सहज बोलल्यासारखं येईल ते. परत पुन्हा कजरारेचं उदाहरण की
आंखें भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करते, तर तो पर्सनल शब्द बदलताच येत नाही तिथे. तसं तसं मांडणी बदलत जाते कालानुरूप असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न जी. की कवी असणं इज इक्वल्स टू मनस्वी असणं, आणि तू तेवढा मनस्वी आहेस हे सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा आपल्याला सगळ्या लोकांसोबत डील करायचं असतं, त्यांच्याशी दैनंदिन व्यवहार करायचे असतात, त्यावेळी कुठेतरी या मनस्वीपणाला मुरड घालावी लागते. तशी तू घालतोस का? तशी तुझ्यावर वेळ येते का? आणि ही मुरड घालणं किती त्रासदायक असतं तुझ्यासाठी? मला वाटतं कवी म्हणजे मनस्वीच असणं ह्याच्यावरच माझा थोडासा विश्वास नाही आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहून सुद्धा तुम्ही तुमच्या स्पेसमध्ये असता तेव्हा तुम्ही काय मनस्वी किंवा लहरी किंवा कलंदर असू शकताच. तुमच्या स्वभावात मुळात जे जे काही आहे, जे चांचल्य आहे, जी मॅच्युरिटी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही कवी झाल्याने बदलत नाही. म्हणजे मी आता ठाई ठाई अनप्रेडिक्टेबल होणार आहे असं नाही तुम्ही म्हणू शकत. आणि मुळातच संवेदनशीलता हा जर तुमचा गुण असेल तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांना इतकं टाळून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःचं असं एक वेगळं आयव्हरी टॉवरमध्ये तुम्ही जगू शकत नाही. आणि तुमचं सगळं तुमचं स्वतःचं जगणं, कवी म्हणून जे जगणं आहे ते माणसं आसपास असल्यानेच आहे. तर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळायला हवं, तुम्हाला जास्तीत जास्त नॉर्मल राहायला हवं. तुम्ही स्वतःला इतरांपासून दूर करून घेऊन एकांतात जाऊन काहीही तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी माणूस म्हणून समाजात वावरावंच लागतं, नाहीतर तुम्ही तुटले जाता सगळ्यापासून. आणि मग ते लिखाण रिपिटेटिव्ह आणि प्रेडिक्टेबल होत राहतं, असं माझं मत. गप्पांच्या शेवटी काय ऐकवणार? एक कविता, म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना की कविता जेव्हा तुम्हाला पहिले काही ओळी सुचतात, एखादी ओळ सुचते, तेव्हा ती तुम्हाला कुठे घेऊन जाणार हे माहीत नसतं तुम्हाला. खूप वेगवेगळ्या दिशांनी ती घेऊन जाऊ शकते. आणि अशा वेळी गोंधळायला जर झालं तर तुम्ही कवितेच्याच हातामध्ये आपलं बोट निरागसपणे द्यावं आणि ती ज्या तुम्हाला रानात घेऊन जाईल तिकडे जावं, ती जे जे काही दाखवेल ते उतरून काढावं आणि ते तिला सुपूर्द करावं असं. तर तशी एक कविता मी ऐकवतो. अर्थातच मला ह्यानेच थांबायला आवडेल. सुरू कुठे होते आणि संपते कुठे बघ, की वेगळ्या क्षेत्रातले कलाकार सुद्धा तुमच्या आयुष्याला कसे मदत करत असतात. आणि फक्त कलाकार एकमेकांना नाही तर संपूर्ण समाजाला. जे आत्ता आपण शैलेंद्रांची गाणी म्हणालो, त्यांच्यातनं वेगळं काही तत्वज्ञान शिकायची गरज पडत नाही. जीना इसे का नाम आहे तुम्हाला सांगतात ते. तर ही लोक आपल्यावरती प्रभाव टाकत असतात. म्हणजे झाकीर बाईंचा तबला तर अप्रतिम होताच, पण विनम्रता तुम्हाला शिकायला मिळाली झाकीरबाईंकडनं, या कलाकारांकडनं तुम्हाला जे मिळतात. तशी ही कविता आहे की जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार. आपल्याकडे मूल जन्माला आलं की त्यांनी रडणं आवश्यक असतं त्याच्या सगळ्या यंत्रणा सुरू होण्यासाठी. पण आपल्याला कल्पना नाही ते किती योनींचा प्रवास करून आलेला आहे त्याच्यावरती, की जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार, तेव्हाच वाटलं आपण इकडं उगाच आलो यार. हातपाय झाडून झाले 5-50 वेळा, हातपाय झाडून झाले 5-50 वेळा, ठणकत होती मोह माया नीज नव्हती डोळा. त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर, त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर, आणि लक्ष योनी प्रवासांचा क्षीण झाला दूर. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, अंतरीचा गलबला बघ बंद झाला रे. त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण, त्या क्षणापासून, आणि खरं आहे की त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण मनावरती बरसत असतो आनंदाचा घन. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी. एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, आणि गळ्यासवे फुलविला पामरांचा मळा. कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती, कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती, आणि डोळ्यात देखत प्रकटली साक्षात सरस्वती. जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे,
जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, पहिलं तिरी उतरेन तेव्हा भेटो तिचे गाणे. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, तो स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर, वा, तो स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर. क्या बात आहे. दादा, लता दीदींचा सूर असा आहे ना की तुम्ही दुःखात असा, तुम्ही आनंदात असा, तुम्ही शांत असा, तुमच्या कोणत्याही मनोवस्थेमध्ये तो तुम्हाला सोबत करतो, गो तुम्हाला टू साथ देतो. सॉन्ग असतं बघ, कुठलंही काढा त्यांचं, म्हणजे तुमच्या अवस्थेला. आणि बरेचदा असं होतं की अरे मला आत्ता हेच गाणं हवं होतं आणि ह्याच आवाजात ऐकायचं होतं, ते झालं माझं सगळं, असं असं वाटतं ते. पण तुला एक गंमत माहिती आहे का, तुझ्या कविता, तुझे शब्द सुद्धा असे आहेत, म्हणजे भावावस्था काहीही असू दे, जेव्हा शांतता हवी असते तेव्हाही कुठेतरी तुझे शब्द येतात, जेव्हा कोणाचा तरी विरह जाणवत असतो तेव्हाही तुझे शब्द येतात, जेव्हा खूप आनंद होत असतो तेव्हाही तुझे शब्द येतात, जेव्हा परमात्म्याशी जोडायचं असतं स्वतःला तेव्हाही तुझे शब्द येतात. त्यामुळे ही तुझीसुद्धा खूप मोठी किमया आहे की मनाच्या प्रत्येक भावावस्थेमध्ये कुठे ना कुठेतरी तू सापडतोस, तू भेटतोस. आणि आज तर साक्षात माझ्यासमोर येऊन हे माझ्याकडनं आपोआप घडत गेलेलं आहे, यात मी श्रेय घेऊ शकत नाही, पण हे घडत राहो अशा मला तू शुभेच्छा दे बहीण म्हणून. इतकीच तुला विनंती. हे तुझ्याकडून घडत राहो या शुभेच्छा, आणि अशाच कविता आणि तुझ्या शब्दांचं हे टिपूर चांदणं वा. पौर्णिमेसारखं कायम आमच्यावरती पसरलेलं राहू दे असा आशीर्वाद तुझ्याकडून मी मागते. आणि या गप्पांमध्ये आत्ता इथेच थांबते. तर आपल्या या पॉडकास्टमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.